नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 6 जानेवारी 2026 रोजीच्या GR नुसार मागील हंगामात नैसर्गिक संकटामुळे पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आणि पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्य सरकारने विमा कंपन्यांना आदेश दिल्यानंतर नुकसान भरपाईपोटी हेक्टरी शेतकऱ्यांना 22,500 रुपयांपर्यंतची मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जात आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवली होती किंवा ज्यांचे क्षेत्र बाधित म्हणून घोषित झाले होते, अशा शेतकऱ्यांच्या गावानुसार याद्या आता पोर्टलवर प्रसिद्ध सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। आता शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे की विम्याची रक्कम कोणाला आणि किती मिळणार। तर शेतकरी मित्रांनो, मुसळधार पाऊस आणि पुरामुळे ज्या भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे 100% नुकसान झाले, तिथे हेक्टरी 22,500 रुपयांची मदत दिली जाणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, कीड व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीन आणि कापूस पिकांवर पडलेल्या रोगामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही या यादीत स्थान देण्यात आलेले आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, सोयाबीन आणि कापूस या पिकावर जे रोग आले असतील त्यांना सुद्धा हेक्टरी 22,500 रुपये मिळणार आहेत। आता शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे कमी नुकसान झालेले आहे त्यांना 10 ते 15,000 रुपये प्रति हेक्टरने पैसे दिले जाणार आहे। यंदा पीक विमा योजनेत झालेल्या बदलामुळे विमा कंपन्यांना मिळणारा हप्ता देखील कमी झाला आहे। खरीप विम्यापोटी कंपन्यांना सुमारे 2400 कोटी रुपयांचा हप्ता मिळणार असून राज्य सरकारचा हिस्सा देण्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद आधीच करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, एकदा विमा भरपाईची रक्कम निश्चित झाली की कंपन्यांना तात्काळ हप्ता अदा केला जाईल असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, त्यामुळे विमा कंपन्यांकडून होणारा विलंब टाळण्याची दाट शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हा जो विमा आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, सर्वच पिकासाठी चित्र एकसारखे नाही। सोयाबीनसह बहुतांश खरीप पिकांची भरपाई जानेवारीमध्ये मिळणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, सोयाबीन या खरीप 2024च्या खरीपची जे सोयाबीन आहे त्याचा आता मोबदला हा जानेवारी म्हणजे येत्याच 8 ते 10 दिवसात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे। आणि त्यानंतरचे पिके जर बघितले शेतकरी मित्रांनो, तर कापूस आणि तुरीच्या शेतकऱ्यांना आणखीन काही महिने वाट पाहावे लागणार आहे। कारण शेतकरी मित्रांनो, जे प्रक्रिया चालू असणार आहे ते प्रक्रिया पार झाल्यानंतरच तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहे। या दोन पिकांचे पीक कापणी प्रयोग अजून सुरू आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, कापूस आणि तुरीचे पीक कापणी प्रयोग चालू आहे, ते फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होऊ शकतात। त्यानंतर केंद्राच्या पोर्टलवर माहिती अपलोड करून विमा भरपाई निश्चित करण्यासाठी किमान 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी सुद्धा लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे शेतकरी मित्रांनो, 1 महिना जर आपण धरला तर फेब्रुवारीमध्ये 21 ते 22 दिवस यामध्ये जात असतील। त्यामुळे कापूस आणि तुरीचा जो विमा आहे तो मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलमध्ये पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।